नमस्कार मित्रांनो, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित म्हणजेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र शासनाचा उपक्रम। या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे जे काही विमुक्त जातीतील बेरोजगार तरुण आहेत अशा तरुणांना 10 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज हे व्यवसाय करण्यासाठी मिळत असतं। आता मित्रांनो, हे नेमकं कोणत्या बेरोजगार तरुणांना मिळतं, यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कागदपत्र कोणती लागणार, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक आपल्या बांधवापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रुपये 10 लाखापर्यंतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित या दोन्ही महामंडळामार्फत राबविण्याबाबत असा हा शासन निर्णय 28 जानेवारी 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयानुसार वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी ह्या महामंडळातर्फे हे कर्ज दिल्या जातं। आता मित्रांनो, यासाठी कागदपत्र कोणती लागतात, तर मित्रांनो ही आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। यासाठी अर्जदाराची जी काही अर्हता आहे त्यामध्ये अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदार विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा, अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील, लाभार्थ्याचे वय 18 ते 50 दरम्यान असावे, अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा, कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल। आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, यासोबत कागदपत्र कोणती जोडायची, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, त्यानंतर आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, तुमचा रहिवासी असल्याचा पत्त्याचा पुरावा, बँकेचं स्टेटमेंट आणि जो काही व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल। आता दुसरी एक योजना आहे गटकर्ज व्याज परतावा योजना। यामध्ये अर्जदाराची पात्रता आहे गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, गटातील सदस्य हे विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत, गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील, गटातील लाभार्थ्यांचे वय वर्ष 18 ते 45 दरम्यान असावे आणि अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशील तर असा आहे की शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, बँक स्टेटमेंट आणि प्रकल्प अहवाल अशी ही कागदपत्र आणि या कागदपत्रावरून आपल्याला या कर्ज प्रकरणासाठी अर्ज करता येतो। आता मित्रांनो, जर तुम्हाला असं काही कर्ज मिळवायचं असेल, आपल्याला काही व्यवसाय करायचा असेल तर आपण नक्कीच कमेंट करा, म्हणजे आपण यासाठी अर्ज कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती बघू। मात्र जेवढे जास्तीत जास्त कमेंट येतील तरच आपण त्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।